नमस्कार, मी प्रभाराने मीरा रोड येथे कोकण महोत्सव भरलाय, त्याचाच आज मी फेरफटका मारणार आहे. चला तर मग आपण जाऊया. आणि आता इथे मी कोकणातील फेमस असं मालवणी मसाले, उडदाचं पीठ, वड्याचं पीठ, नाचणीचं पीठ तसेच लाडूही आहेत. पण मी आता इथे सांडगी मिरची घेणार आहे. कोकमपासून बनवलेलं मुठियाल, आम्ही याला मुठियाल म्हणतो. आणि हे गरम गरम नाचणीच्या भाकरीवरती लावून खाल्ला ना, याचा स्वाद मस्तच एकदम. कोकण आणि मच्छी नाही असं होणार का? तर मी आता ही इथे सुकी मच्छी बघायला आली आहे. मी इथे आता ही दोडिया बघते. तसेच इथे आता हे विविध प्रकारचे पापड आहेत, जसं नाचणीचे पापड, फणसाचे पापड, केळ्याचे वेफर आहेत, कुरडया आहेत. आणि आपली ही लहानपणाची आठवण करून देणारी बिस्किटं बघितली आहेत मी इथे. विविध प्रकारच्या लोणच्यांचा आस्वाद घ्यायचा असेल ना, तर जत्रेमध्ये यायचं. इथे आता मी ही करवंदाच्या लोणच्याची चव बघितली आहे. मस्त अप्रतिम असं करवंदाचं लोणचं आहे. इथे मी मैदानाच्या मध्यावरती गावदेवी मंदिर स्थापन केलं होतं. तिथे आता सर्वात प्रथम आता मी अंबेमातेचं दर्शन घेते. मी इथे कोहळ्याचे सांडगे मला दिसले आहेत आणि मी आता तेच हे कोहळ्याचे सांडगे घेते. इथे आता मी आंबावडी घेतली, चुरमुऱ्याचे लाडू आहेत, मुगाचे लाडू आहेत, नाचणीचे लाडू आहेत. अरे वा, लहानपणीची खरंच आठवण झाली आहे मला. आम्ही शाळेत असताना अशी ओली बडीशेप घ्यायचं आणि खायचं. आणि आज मला कित्येक वर्षांनी ती ओली बडीशेप दिसली आता इथे. आणि आता इथे लहान मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारचे असे गेमही ठेवले आहेत. आणि आता हे मी इथे कापसाचा आनंद घेते. आता याला कॉटन कॅन्डी म्हणतात, पण आम्ही लहान असताना याला कापूसच म्हणायचं. फिरून फिरून दमली, आता चला थोडा आता वडापावचा आस्वाद घेऊया. असं इथे उलटा वडापाव आणि वडापाव असे दोन्ही घेतले आहेत. अरे वा, कोकणामध्ये राजस्थानही आलं आहे. इथे राजस्थानचे विविध प्रकारचे खाद्य संस्कृती इथे आलेली आहे. त्याचसोबत मी आता इथे दाबेलीचा आस्वाद घेते. अरे वा, शेगावची कचोरी, आणि ती नाही घेणार असे होईल का? मी इथे शेगावची कचोरीही घेतली आहे. तसेच शेगावचा फेमस झुणका भाकरही आहे, कटवडा आहे, पुरणपोळी आहे. आणि आता इथे मी कुल्फीचा आस्वाद घेऊन जत्रा फिरून मस्त एन्जॉय केली आहे.